वळूयात पुढच्या बातमीकडे। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अकाली एक्झिटनं महाराष्ट्रात हळहळ व्यक्त झाली। अशातच आज अजित पवारांच्या निधनाला 1 महिना पूर्ण झालाय। 28 जानेवारी 2026 रोजी बारामती विमानतळाजवळच्या त्यांच्या विमानाला अपघात झाला होता। मात्र हा अपघात होता की घातपात यावरून अजूनही संशय व्यक्त होतोय। दरम्यान आमदार रोहित पवार यांनी आतापर्यंत 3 पत्रकार परिषदा घेऊन काही पुरावे सादर केलेत। या पुराव्यांच्या आधारे त्यांनी हा घातपात असू शकतो अशी शंका उपस्थित केली आहे। तसंच गेल्या 2-3 दिवसांपासून ते डीजीसीए आणि व्हीएसआर विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी करत आक्रमक भूमिका घेत आहेत। याच पार्श्वभूमीवर 2 मार्च रोजी आणखी एक पत्रकार परिषद घेऊन नवे खुलासे करणार असल्याचं रोहित पवार यांनी स्पष्ट केलं असून या पत्रकार परिषदेमध्ये आता ते नेमकं काय आरोप करतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। अजित पवार विमान अपघात प्रकरणातील सर्वात महत्त्वाचा प्राथमिक तपास अहवाल आज प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे। ब्लॅक बॉक्समधील डेटा आणि घातपाताच्या संशयावर या अहवालातून खुलासा होण्याची शक्यता आहे। राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताला आज 1 महिना पूर्ण होत असतानाच या प्रकरणातील सर्वात महत्त्वाचा प्राथमिक तपास अहवाल नियमानुसार आज सायंकाळी प्रसिद्ध होण्याची दाट शक्यता आहे। एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो हा अहवाल नागरी विमान वाहतूक संचालनालयाकडे सुपूर्द करणार असून यातून अपघाताचं नेमकं कारण समोर येईल। दरम्यान विमानाचा ब्लॅक बॉक्स सुरक्षित असल्याचं आता स्पष्ट झालंय। त्यातील पायलटचं शेवटचं संभाषण आणि तांत्रिक डेटा अहवालाचा मुख्य आधार असेल। तसेच व्हीएसआर व्हेंचर्स कंपनीनं विमानाची देखभाल योग्य प्रकारे केली होती का या गोष्टी देखील या अहवालातून समोर येणं अपेक्षित आहे। गेल्या काही दिवसात विमान अपघातांच्या घटनात वाढ झाल्यानंतर आता नागरी विमान वाहतूक महासंचालनालयानं 38 सल्लागारांची नेमणूक करण्याचा निर्णय घेतलाय। तसेच इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवले। प्राप्त माहितीनुसार विमान उड्डाणास योग्य आहे का, विमान प्रवासादरम्यानची सुरक्षा आणि अन्य तांत्रिक कामांसाठी या सल्लागारांची नेमणूक झाली आहे। विमान उड्डाणास योग्य आहे का हा सर्वात प्रमुख मुद्दा असून 38 पैकी 24 सल्लागार कामासाठी नेमण्यात आले, तर विमान सुरक्षेसाठी 6 सल्लागारांची नेमणूक करण्यात आली आहे। तर उर्वरित जागा या विमान क्षेत्रातल्या आंतरराष्ट्रीय नातेसंबंध व कायदेशीर बाबींसाठी नेमण्यात आले। मुंबईमधून पुढची महत्त्वाची बातमी आहे। वरळी शिवडी उन्नत मार्गाच्या बांधकामादरम्यान एक दुर्घटना घडलेली आहे।